दिवसाला काय म्हणतात? बालिका राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्तानं म्हणजे 3 जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण बालिका दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। त्या निमित्तानं व्हिडिओ चालू आहे। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिली मिश्रा सर, कांबळे सर आणि प्रणाली पूजन मॅडम, बाकी आपले सर्व सर आणि तुम्ही गोडगोड आहात ना तुम्ही? आज मुलींसाठी खास दिवस आहे ना? मग आजचं दिवसाचं तर चांगलं छान ऐकाल तुम्ही है ना? पाहू आता किती मन लावून ऐकतात, कारण की एवढे बोलणारे आहेत आपले स्वतः। हा तर आता तुम्हाला दोघांजण मुलांनी भाषण केले, मुलींनी आणि एका मुलाने, आणि आपल्या मॅडमने सुद्धा सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। मी थोडक्यामध्ये सांगतो आता। जन्म सांगितल्या बरोबर आहे, कुठे झाला जन्म? गाव नायगाव होता का? जन्म सांगितला, लग्न सांगितलं, तुम्हाला माहिती झालं लग्न बरोबर आहे। पूर्वीच्या काळामध्ये तंत्रज्ञान होतं, बालविवाह होत होते। मग आता हळूहळू आता बालविवाह बंद झाले, कायद्याने सुद्धा म्हणजे त्याच्यावर बंदी आणण्यात आली। आणि आता 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा असल्याशिवाय आता विवाह करता येत नाही। आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावामध्ये किंवा तुमचे कोणी नातेवाईक मुलगी 18 वर्षाच्या खाली जर असेल आणि मुलगा 21 वर्षाच्या खाली असेल आणि लग्न होत असेल तर तुम्हाला जर माहित झालं तर तुम्ही त्याची रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये करा, समजलं? मग त्या पोरीच्या बापाला जेलमध्ये टाकता, समजलं? मुलीचं लग्न 18 वर्षाच्या खाली होत असेल तर आता हे सगळं कायद्यान्वये आता हे झालेलं आहे। पण सावित्रीबाईचं लग्न लहानपणीच झालं आणि त्या काळामध्ये माहिती आहे तुम्हाला, त्या काळामध्ये शिक्षणाची दारे खुली नव्हती, शिक्षण घेता येत नव्हतं, पुरुषांनाही बरोबर नव्हता घेता येत। म्हणजे कनिष्ठ जातीमधले जे लोक असायचे, जे अस्पृश्य म्हटलं जातं ते, त्यांना ज्याला शूद्र म्हणत असत पहिल्या काळामध्ये, तर त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं ना। स्त्रियांना तर कुठल्याच जातीच्या मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं, कुठल्याच जातीच्या। मग महात्मा फुले यांच्याशी लग्न जेव्हा झालं आपल्या सावित्रीबाईचं, तेव्हा लग्न झाल्यानंतर हळूहळू मग आता हे जे फुले आहेत यांचं आडनाव फुले नाही आहे, ते गोरे आहे। काय नाव आहे? गोरे। त्यांचं नाव काय? त्यांच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आपण म्हणतो, ते फुले विकायचा धंदा करायचे। कशाचा धंदा करायचे? आणि फुले विकायचा धंदा करायचे तर मग लोक फुलं वगैरे घ्यायचं आले तर फुलेवाला कुठे गेला? फुलेवाला कुठे गेला? फुलेवाला कुठे गेला? म्हणून त्यांचं आडनाव फुले होऊन गेलं, त्यांचं आडनाव गोरे होतं। तर ते फुलं झालं, त्यांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मग ते आपले काम करायला लागले, जे जे आहे पोटाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काम करावं लागतं, बरोबर आहे? अब तुमचे आई वडील कुठलंही काम केलं नाही तर आपल्याला खाऊ घालतील का? नाही घालणार। मग त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, तसं ते सुद्धा काम करायला लागले। त्या काळामध्ये स्त्रियांची खूप मोठी वाईट अशी व्यवस्था होती। स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं। जे काही धार्मिक ग्रंथ आपल्या देशामध्ये वैदिक धर्माचे जे होऊन गेले त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळायचं आहे।
चूल म्हणजे चूल मुका म्हणजे स्वयंपाक करा आणि जे मुलं बाळ झाले त्या मुलांना सांभाळा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही अधिकार नाही. जे कुठले निर्णय घ्यायचे असतील, निर्णय माहित आहे तुम्हाला, निर्णय म्हणजे घरी कोणतं एखादा काम करायचं असेल, कुठलं तरी शेतीचं काम करायचं असेल किंवा घरगुती काम करायचं असेल, तर ते काम करण्यासाठी जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा या स्त्रियांना अधिकार नव्हता आणि त्यामध्ये फक्त पुरुष करायचे. आपल्या देशामध्ये कोणती पद्धती होती? पुरुष प्रधान पद्धती होती. पण हळूहळू जेव्हा शिक्षणाची जाण सुरू होऊ लागली तेव्हा पुरुष प्रधान पद्धती आहे ती बदलण्यात आली आणि नंतर स्त्रीवादी भूमिका, स्त्रीवादी चळवळ पुढे येऊ लागल्या. तर यामध्ये नेमकं काय झालं की जेव्हा महात्मा फुले, आज आपण महात्मा फुलेच्या जीवनात बोलणार नाही, महात्मा फुले सुद्धा जेव्हा शिक्षण घ्यायचे तेव्हा नंतर मग ते मिशनरीच्या शाळेमध्ये, जसे टीचरांच्या मिशनरी शाळा आहे, जसे तुम्हाला माहिती आहे टीचरांची शाळा आहेत ना आपल्या, जशी की आंबगाव रोड कार्मेला आहे, क्रिस्तानंद शाळा आहे आपल्या ब्रह्मपुरीला, अशा प्रत्येक याच्यामध्ये अशा शाळेमध्ये महात्मा फुले सुद्धा शिकले. त्यांच्या जीवनावर आपण बोलू. तर त्यांचं जेव्हा लग्न झालं तर म्हणजे ही जी आपली सावित्रीबाई होती, सावित्री आई, तर यांना त्यांनी स्वतः शिकवलं. त्या शिक्षित म्हणजे एकही शिक्षित झालेल्या नव्हत्या, त्यांना काय शिकायचं, कसं शिकायचं आणि नंतर त्या शिकल्या. शिकल्यानंतर मग आता देशामध्ये आपल्या ज्या पुण्याच्या भागामध्ये जिथे ते राहत होते तिथे हळूहळू स्त्रिया शिकल्या पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, सर्वप्रथम शाळा काढली. शाळा काढली तर अगदी थोडेसेच विद्यार्थी होते, नंतर मग त्याच्यामध्ये जास्त झाले. जेव्हा त्यांनी 3 शाळा काढल्या, 3 शाळा काढल्या तर जवळपास 150च्या पर्यंत विद्यार्थी झाले त्याच्यामध्ये. आणि मुलांच्या शाळेपेक्षा जास्त मुली जास्त संख्येने मग नंतर होऊ लागले. लोकप्रगती त्यांनी केली. आणि आता आपल्या मॅडमने सांगितलं आणि त्या मुलांनी सुद्धा सांगितलं की त्या शाळेमध्ये जायच्या तर लोक शेण कुठून मारायचे, काय फेकून मारायचे, आणि एका हातामध्ये पेला घेऊन जायचा, पेल्यामध्ये दुसरी साडी न्यायची आणि तिथे जाऊन गंगवायच्या. त्यात लोक शेण फेकून मारायचे, चिखल फेकून मारायचे, दगड फेकून मारायचे, त्यांच्या डोक्यामध्ये रक्त लागायचं आणि नंतर त्या पडून जायच्या कधी कधी, परंतु त्या डगमगल्या पडून जायच्या, म्हणजे पडून नाही जायच्या, म्हणजे लोक मारायच्या तर ते पडायच्या. आणि इथपर्यंत रस्त्यामध्ये स्त्रिया अडवायच्या, स्त्रिया सुद्धा त्यांना सुद्धा वाढायच्या, स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, कारण त्यांच्यामध्ये वैदिक धर्माचा पगडा होता की स्त्रिया शिकल्या नाही पाहिजे म्हणून स्त्रिया स्वतः म्हणजे तिला अडवायच्या, माणसे सुद्धा अडवायच्या, तिला शिव्या द्यायच्या, नाना तऱ्हेचे बोलायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये तरी त्या डगमगल्या नाही. घरी यायचं आणि नंतर ते ज्योतिबा फुल्यांना म्हणायच्या, रडू सांगायच्या. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना सांगितलं, तू जर अशी घाबरली तर कसं होईल, आपण या स्त्रियांना या दंतनीमधून, या चिखलामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि या चिखलामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे तर टाकीचे भाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं जर म्हणतात, तर आपल्याला कोणत्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मुलांना आणि मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे. म्हणून त्यांचा भर होता स्त्रियांवर, आणि स्त्रियांवर भर होता तर त्यांनी ते पूर्ण केलं. मग काय झालं की शिक्षण देऊ लागले. काही लोक त्यांना मारायला आले, दोघे नवरा बायकोंना मारायला आले, परंतु तरी ते डगमगले नाही. एक दिवस काय झाले, पुष्कळ लोक गोविंदराव फुलेच्या घरी आले. गोविंदराव फुले म्हणजे कोण? ज्योतिबा फुलेचे वडील आणि सावित्रीबाईचे सासरे. त्यांनी म्हटलं, बाय तुझा पोरगा आणि तुझी सून हे शिक्षण देण्याचं काम करत आहे, त्यांना तू बंद करायला लाव, आणि बंद केलं नाही तर आम्ही त्यांचं भरवाई केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते पाप करत आहे, स्त्रियांना शिक्षण देऊन ते पाप करत आहे, आणि हे पाप करण्यापासून त्यांना तू मज्जाव कर. तर मग त्यांनी काय केलं, त्या गोविंदराव फुल्यांनी आपल्या पोराला आणि सुनेला म्हटलं, पा तुम्ही जर मुलींना शिक्षण देणं बंद केलं नाही तर माझ्या घरी राहायचं नाही, मी हाकलून देईन तुम्हाला. तर ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी विचार केला, आपल्याला बाबांनी हाकललं तरी परवा नाही, पण आपण शिक्षण देणं बंद करणार नाही. त्यांनी आपल्या वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी वडील काही मानले नाही. आणि वडिलांनी स्पष्ट म्हटलं, माझं ऐकायचं असेल तर शाळा तुम्ही जे चालू केलेल्या त्या बंद करा, मुलींना शिक्षण देणे बंद करा, आणि तुम्ही चुपचाप आपल्या घरी राहा, जे जे काम आहे ते काम करा. परंतु त्या दोघांनी ऐकलं नाही आणि वडिलांना सांगितलं, आम्ही तुमच्या घरी आता राहत नाही, आम्ही बाहेर जातो. आणि ते बाहेर जाऊन राहायला लागले. आणि तिथे त्यांची एक मित्र होते मुसलमान, उस्मान शेख, त्या उस्मान शेखच्या घरी राहायला लागले. उस्मान शेखच्या घरी राहायला लागले आणि तिथे उस्मान शेखच्या घरी राहून तिथून मग ते शिक्षणाचं काम करायला लागले. उस्मान शेखच्या घरी राहताना एक फातिमा बेग नावाची बाई आहे,
त्या बाईशी म्हणजे सावित्रीबाईचा संबंध आला, म्हणजे त्यांचं म्हणजे ओळख झाली. ओळख झाल्यानंतर नेमकं आणखी काय झालं, सावित्रीबाई फुले त्यांच्यासोबत मदतीला कोण आली, आता फातिमा बेग आणि सावित्रीबाईची जी नणद आहे सगुणाबाई क्षीरसागर म्हणजे ज्योतिबांची बहीण, ज्योतिबा फुल्यांची कानामध्ये सगुणाबाई क्षीरसागर. तर शाळा काढण्यासाठी आणि मुलींना शिकवण्यासाठी या तिघांनी एक कंबर कसली आणि सगुणाबाई क्षीरसागर, फातिमा शेख आणि आपली कोण सावित्रीबाई या तिघींनी खूप प्रयत्न केला आणि त्यांनी शाळा भरभराटीस आणली. आणि त्यांच्या शिक्षणामुळे त्यांनी आपल्याला जे शिक्षण दिलं त्या शिक्षणामुळे आज आपण इथपर्यंत आलो. या देशामध्ये ज्या स्त्रिया आज म्हणजे मुख्यमंत्री होऊ शकल्या, काही प्राईम मिनिस्टर होऊ शकल्या, काही आता जे द्रौपदी मुर्मू ज्या प्रेसिडेंट आहेत, भारताच्या राष्ट्रपती आहेत, ते होऊ शकल्या कारण ज्या खऱ्या म्हणजे आद्य शिक्षिका होऊन गेलेल्या आहेत, आद्य क्रांतिकारिका होऊन गेलेल्या, आद्य म्हणजे मुख्याध्यापिका होऊन गेलेल्या आहेत, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कोण आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. त्यांचे कितीही उपकार मानले तरी कमी आहे. त्यांनी तुम्हाला आता आपल्या पुराणी म्हटलं होतं, त्यांनी बालकशी नावाचा कविता संग्रह लिहिला, त्यांनी सुबोध रत्नाकर नावाचा कविता संग्रह लिहिला आणि एक कोणता कविता संग्रह लिहिला, काव्य फुले नावाचा. आणि त्या स्पष्ट म्हणत असत आपल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या मुली होत्या, त्यांना जे मार्गदर्शन करायला आता त्या जायच्या तेव्हा ते म्हणायच्या की ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही दया समानो म्हणावी. काय म्हणायच्या, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. एक तर तुमच्याजवळ ज्ञान नाही, तुमच्याजवळ विद्या नाही आणि ते घेण्याची गोडी नाही आणि थोडीफार बुद्धी आहे असं तुम्ही दाखवता तर ते बुद्धी असून तुमची काय बुद्धी चालत नाही. आणि म्हणून तुमची बुद्धी असं ते चालली पाहिजे आणि चालत नसेल तर ज्ञान आणि विद्या घेण्याची गोडी तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणून ज्ञान म्हणजे ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी घेण्याची गोडी नाही आणि म्हणजे काय की चालत नाही, तुमची विद्या असूनही चालत नाही, डोकं तुमचं चालत नाही, बुद्धी असूनही चालत नाही. आणि दयाच मानव कसा असला पाहिजे, ज्याला बुद्धी आहे त्याला बुद्धीचा वापर करता आला पाहिजे. आपल्याला ही बुद्धी मिळालेली आहे, बुद्धी म्हणजे आपलं जे आहे डोक्यामध्ये ज्याला आपण मन म्हणतो, जे आपण वाचतो, जे आपण डोळ्याने पाहतो आपल्याला अवलोकन होते, आपलं त्यामध्ये अवधान लागते. डोळ्याने पाहिल्यानंतर, डोळ्याने वाचल्यानंतर आणि कानाने ऐकल्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते, ही माहिती जेव्हा आपल्या भर पडल्यावर आपल्या भरचक्षुवर आपण ध्यानाडतो आणि त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होते आणि ते खरं ज्ञान आपण आपल्या स्वतःच्या भल्यासाठी इतरांच्या भल्यासाठी वापरतो तेव्हा ती खरी प्रज्ञा होते. अशा कोण म्हणत असत, सावित्रीबाई म्हणत असत. म्हणून तुम्हाला मिळालेली जी माहिती आहे त्याला तुम्ही ज्ञानामध्ये परिवर्तित करा, प्रज्ञेमध्ये परिवर्तित करा, ज्याच्याने तुमचा स्वतःचा विकास होईल. म्हणून आज या बालिका दिवसाच्या निमित्तानं आपण सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी आपण अभिवादन करणार आहोत. आणि आपण सर्वजण या बालिका दिवसाच्या निमित्तानं मुलींनी आपला आदर्श सावित्रीबाई फुले म्हणून ठेवला पाहिजे. एवढं बोलतो. सावित्रीबाई फुलेच्या जीवनाबद्दल आपण ऐकून घेतलं, त्यांच्या जीवनावर आपण प्रकाश टाकला, आपण सर्वजण त्यांच्या मार्गानुसार चालावं एवढं बोलतो. इथेच थांबतो. जय जिजाऊ.